कराडला सरपंच संतोष देशमुखच्या खून प्रकरणातही आरोपी करा, त्याच्यासह इतर 4 फरार आरोपींना तातडीनं अटक करा या मागणीसाठी बीड जिल्ह्यात जनक्षोभ उफाळून आला आहे। नुकत्याच निघालेल्या एका मोर्चात लाखो लोक सहभागी झाले होते। राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचा माणूस असलेल्या वाल्मिकला तातडीनं अटक केली नाही तर राज्यभर मोर्चे काढण्याचा इशाराही या मोर्चामधून भाजप आमदारांनी दिलेला होता। या घटनांमुळे सरकारची प्रतिमा खराब होत असल्याचं पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले, तर दुसरीकडे वाल्मिक कराडच्या अटकेसाठी सरकारमधूनच धनंजय मुंडे यांच्यावरही दबाव वाढवला जात होता। अखेर यातून सुटका होणार नाही हे लक्षात आल्यामुळे धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद वाचवण्यासाठीच वाल्मिक पोलिसांना शरण आला असं बोललं जातं। काय आहे यामागचं राजकारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। केज तालुक्यातील आवाद कंपनीच्या मॅनेजरला 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणात वाल्मिक कराडवर 11 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल झाला। खरं तर ही घटना 6 डिसेंबर रोजी घडली होती। त्याची तक्रार मॅनेजरनं दिली होती, पण पोलिसांनी नेहमीप्रमाणे ती गांभीर्यानं घेतली नाही। पण 9 डिसेंबर रोजी मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली व त्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या नावावर संशय व्यक्त होत असल्यानं पोलिसांना नाईलाजानं वाल्मिकवर खंडणीचा गुन्हा दाखल करावा लागला। खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे 20 दिवस वाल्मिक फरार होता। देशमुख खून प्रकरणात आतापर्यंत 3 आरोपी अटक केले असून इतर 4 जण फरार आहेत, तेही वाल्मिक कराडचेच पंटर असल्याचा आरोप होतोय। या सर्वांच्या अटकेसाठी पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर दबाव वाढला। केवळ विरोधी आमदारच नव्हे तर सत्ताधारी भाजपचे आमदारही वाल्मिक कराड व त्याला अभय देणाऱ्या धनंजय मुंडेंवर तुटून पडले होते। भाजप आमदार सुरेश धस, भाजप आमदार नमिता मुंदडा, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके या सर्वांनी मिळून विधिमंडळात वाल्मिक कराडच्या परळीतील गुंडगिरीचे अनेक किस्से सांगून त्याच्या दहशतीची भीषणता संपूर्ण महाराष्ट्रासमोर आणली होती। वाल्मिक कराडच्या गुंडगिरीला बड्या राजकीय नेत्याचा अभय असल्याचे आरोपही वारंवार झाले। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणातील आरोपी कितीही मोठा असला तरी त्यावर मुक्कानुसार कारवाई करू अशी ग्वाही दिली होती। तेव्हापासून पोलिसांची यंत्रणाही दबाव झुगारून कामाला लागली। आरोपींची बँक खाती सील करा, त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करून सहकार्य न केल्यास त्यांचीही बँक खाती सील करा, गरज पडल्यास कुटुंबियांना चौकशीसाठी ताब्यात घ्या असे आदेश मुख्यमंत्र्यांनी सोडले। त्यामुळे मग गेल्या 2-3 दिवसात सीआयडीच्या पथकानं कराडशी संबंधित 100 जणांची चौकशी केली। कुटुंबियांना होणारा त्रास, संपत्ती जप्तीचा धाक या कारणामुळे अखेर 20 दिवसांनी का होईना वाल्मिक कराड पोलिसांना शरण आलाय। गेली 20 दिवस सीआयडी त्याला शोधण्याचा प्रयत्न करत होती, पण वाल्मिक सापडत नव्हता। पण आता सुटकेचे सर्व दार बंद झाल्यामुळे तो शरण आला की त्याला शरण येण्यास त्याचा हक्काने भाग पाडलं हा प्रश्न उपस्थित होतोय। खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल होऊन वाल्मिक फरार झाल्यानंतरही मंत्री धनंजय मुंडे यांनी त्याच्याशी असलेले आपले संबंध कधीच लपवले नाहीत। उलट ते कॅमेरासमोर वाल्मिक माझा निकटवर्तीय असल्याचं अभिमानानं सांगायचे। मुख्यमंत्र्यांनी मात्र या प्रकरणात गांभीर्यानं लक्ष घातल्यानंतर सर्वात आधी वाल्मिक कराडला शरण येण्यासाठी त्याच्या निकटवर्तीयांवर दबाव वाढवायला सुरुवात केली होती। दुसरीकडे विरोधकही धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या अशी मागणी करून सरकारवर दबाव वाढवत होते। जर खंडणीखोर वाल्मिक सापडला नाही तर सरकारवर दबाव वाढत जाईल। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी ही सातत्यानं होत जाईल। यातून नव्यानेच सत्तेवर आलेल्या सरकारची प्रतिमा मलिन होऊ लागली होती। केवळ विधिमंडळातच नव्हे तर संसदेतही स्थानिक खासदारांनी सरपंच देशमुखांच्या क्रूर हत्येचा मुद्दा उपस्थित केला होता। त्यामुळे यात ठोस कारवाई करणं मुख्यमंत्र्यांनाही भाग पाडलं होतं। देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या मागणीसाठी सत्ताधारी असूनही भाजप आमदार सुरेश धस, नमिता मुंदडा, राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर व प्रकाश सोळंके यांनी विषय लावून धरला होता। पण परवा बीडमध्ये जो भव्य मूकमोर्चा काढण्यात आला त्याला चक्क शेजारच्या लातूर जिल्ह्यातील औसाचे भाजप आमदार अभिमन्यू पवारही हजर होते। मारेकऱ्यांना अटक झाली नाही तर पोपर्डीप्रमाणे राज्यभर मोर्चे काढू असा इशारा पवारांनी या मोर्चातून आपल्याच सरकारला दिला होता। अभिमन्यू पवार हे फडणवीस यांचे अतिशय जवळचे आमदार मानले जातात। आमदार होण्यापूर्वी त्यांनी फडणवीसांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही काम पाहिलेलं आहे। त्यांची मोर्चाला उपस्थिती ही फडणवीस यांच्या संमतीनंच होती हे लपून राहिलेलं नव्हतं। इतकंच नव्हे तर मोर्चानंतर अभिमन्यू पवार यांनी फडणवीस यांची भेट घेऊन जनतेत किती संताप आहे,
कराड व त्याच्या बगलबच्च्यांनी किती दादागिरी सुरू केल्याच्या तक्रारी आहेत हे सर्व फडणवीस यांना सांगितलं होतं। या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वाल्मिकच्या अटकेसाठी फडणवीसांनी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली। प्रसंगी धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाऊ शकतो अशी ही चर्चा सुरू झाली। धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं तर वाल्मिकला या अडचणीतून सोडवणार कोण असा प्रश्नही निर्माण झाला। दुसरीकडे कराड व इतर फरार आरोपींच्या कुटुंबियांना सीआयडीनं चौकशीच्या घेऱ्यात घेतलं। त्यांची बँक खाती व संपत्ती सील करण्याची प्रक्रियाही सुरू झाली। अशा चोहो बाजूनं घेरलं गेल्यानंतर वाल्मिक कराडला पोलिसांसमोर शरण येण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नव्हता। संपत्तीपेक्षाही धनंजय मुंडेंचं मंत्रिपद धोक्यात आल्यामुळेच तो शरण आला असं आता सांगण्यात येत आहे।